हॅलो आहे, मी संध्या कुलकर्णी. चला आज म्हटलं थोडंसं भाजी आणावी. भाजी थोडीशी संपली, म्हटलं जरा भाजी मार्केटला जावं. ते वरचं लहान बाळ पण येते. चला आता भाजी घेऊन येते. तशी भाजी दारावर येत नाही, अशाने गाड्या येतात. पण मग अशा पालेभाज्या नव्हत्याच, म्हणून म्हटलं थोडंसं भाजी मार्केटला जावं. आणि आता संध्याकाळच्या आमच्या इथे बहुतेक म्हणजे सगळ्याच ठिकाणी भाज्या असतात, तिथून भाजी घेऊन यावी. कसं कढीपत्ता वगैरे बऱ्याचशा भाज्या असं दारावर येत नाही, मग ते तिथून मार्केटला म्हणजे त्या दुकानातूनच जाऊन तिथे आणावं लागते. मग आता जाते मी, बघू आता मिळतो की नाही माहिती नाही, बघते. चला आता व्हिडिओ चला. ऐ चाललो बरं का आता मार्केटला. बघू आता भाजी काय मिळते. अहो कढीपत्ता ना, मी त्या दिवशी 2-3 ठिकाणी बघितली, कढीपत्ताच नाही मिळाला मला. अरे बापरे, मग ते म्हणे की तिकडे जावं लागेल कढीपत्ता. हो ना, त्यामुळे मिळत नाही. मग ते आणून ठेवला ना 2 दिवस तरी 2-3 दिवस जातो. मग चला बघू आता भाजी कशी मिळते. त्याची पालेभाजी होत्या आज त्याच्याकडे, पण ते एवढ्या काय अशा खास नाही वाटल्या मला. बघू तिकडे जर मिळाल्या ना चांगल्या तर मग घेऊ भाजी. तिकडे जायचंय का पुढं भाजी मार्केटला? भाजी चलते का बघ, याला घेऊन जमल ना तुला? हा नाही जमत नसेल तर मग राहू दे, कारण जमलं पाहिजे. याला घेऊन जरा लांब आहे ना याला. हा तिथे पण तिकडे जमलं पाहिजे. ते कमारीच्या तिथे म्हणते मी, जमल का? हा पण तिथे जमल का? जमलं पाहिजे, याला घेऊन जमलं पाहिजे खरं म्हणजे. कारण मी नाही घेऊ शकत त्याला, तिलाच घ्यावं लागते. म्हणून बघते आता कसं काय जमते तसं त्याला घेऊन जायला. थोडंसं लांब आहे, आणि आता आमची पण सवय मोडली ना, नाही मला एवढं जमत त्याला घेऊन. कालच जायचं होतं पण काल काही जमलं नाही. त्याचे पप्पा उशीर आले. शेवटी आज त्याला न्यावंच लागून राहिला. आम्ही त्याला घरी ठेवणार होतो आणि जाणार होतो, पण काल त्याचे पप्पाच उशीर आले, त्यामुळे जाणं कॅन्सल झालं. मग आज ती म्हटली नाही चला, मग आता त्याला घेऊनच चाललोय. चालतो तो, चालत नाही असं नाही, पण फार चालत नाही तो. त्याच्यामुळे मग त्याच्या पायानं जायचं तर 2 तास लागतील जायला. म्हणून म्हटलं नको. पण आज तिने चप्पल बुटे नाही घातलं, थोडं खाली पायी चालवलं असतं, पण तिने नाही घातलं काही त्याला. आता कडेत घेऊनच जायचं आहे त्याला. चला आता जाऊ, बघू कसं काय होतं ते. चला चाललो आहे. भाजी आहे पण सगळ्या संध्याकाळची भाजीचं दुकान असतं. बघू कसं काय जमतं. मला कढीपत्ता घ्यायचा आहे खरं म्हणजे. त्या कढीपत्त्यासाठी मी त्याच्याकडे. कढीपत्ता है क्या? वीडियो बना दे. हाय भाभी किसका उधर देखा उधर. कढीपत्ता है अभी खाली बनाते तो खिलाता नहीं क्या? इस पर दीजिए, नाम डाल के दीजिए. क्यों? देखो, खाली मैं अच्छा अच्छा हाय गाइस मेरा कस्टमर है. इस पर दीजिए तो डाल कर. आता है ना क्यों? संध्या संध्या की कमी आता है ना. आया नहीं? आता है क्यों नहीं आया? मैं देखा उस दिन आप दिख गए भाई, दोनों में थे आप. फिर देखेगा. चल संध्या कुलकर्णी डालो, आएगा. नहीं है कड़ी पत्ता. कल हाँ पैसा है तो मेरे को परसेंटेज देने का. नहीं कल 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 आधा हिस्सा तुम्हारे को देंगे. इसके लिए हाँ टेंशन मत लो. चलो चलो. नाही काय नाही आहे कढीपत्ता. इथे
तुला इथे ह्या मिस आहेत माझी मैत्रिणच आहे. त्यांच्याकडे कढीपत्ता नाही. इथे एक छान दुकान आहे. तू आली होती ना का इथे? आपण गेलो होतो ना. हो बघायचं का? चला. बघू कढीपत्ता आहे का. कढीपत्ता मिळाला तर फार छान आहे. सगळ्या भाज्यांची दुकानं बहुतेक सगळ्याच ठिकाणी येतात. प्रॉब्लेम नसतो. तर बघते मिळतो का. मिळाला तर फार छान. नाही तर मग डायरेक्ट आम्हाला तिकडे लांब जावं लागेल कढीपत्त्यासाठी. कढीपत्ता आहे आमच्याकडे पण नाही. कढीपत्ता अगं उद्या मला हे करायचे सांबार. इडली सांबार नेमका कढीपत्ता पुढे तिथे मिळेल ना. कुठे असतो म्हणजे? नाहीच आहे कढीपत्ता. लगेच दिसतो नाही आहे. काय सुंदर केलं गे. आतून आतून छान केले. माठ आले आता. आता येतील माठ. उन्हाळ्याचे तर सगळीकडे माठ येतील विकायला. थंड थंड विकायला. आता काही 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 ठेवताय बरं का. हे बघा आता हे गाडीवरच छोटं दुकान करतात. हळूहळू हळूहळू मग तेच वाढवून मग मोठं. आता सध्या रस्त्यावर मग हळूहळू जागा शोधून मग तिथे मोठं दुकान टाकलं जाते. पहिल्या चौकात काही नव्हतं. आता खूप गर्दी असते. खूप म्हणजे खूप गर्दी असते. आता चालणं मुश्किल होते. संध्याकाळचं तर चालणंसुद्धा मुश्किल होते. एवढी गर्दी असते रस्त्याने. खूप गर्दी. त्याच्यामुळे हळूहळू इकडं नाही फुटपाथवरून चल. त्याच्या दुकानात मला जायचं बरं का. इकडे हां इकडे नंतर जाऊ ना. आता तिकडून येऊ ना. आधी मिळतो की नाही काय माहीत नाही मला. आता चाललं एवढे लांब तेवढ्यासाठी. तुला काही घ्यायचं आहे? तुला काही घ्यायची आहे भाजी? तिथे जरा भाव पण कमी असतो अगं. थोडंसं भाजीचा भाव कमी असतो. आणि खरं सांगू का तो माल संध्याकाळी आणतो. हे बाकीचे जे आहेत ना त्यांचा सकाळचा माल असतो. हां हां हा संध्याकाळीच आणतो मेन. कुठे ग? हां तू नाही ना करू शकत सध्या. पाहून येतो. हां आता तिला मावशीची एवढी गरज आहे बघ. त्या आबोलीला मावशी पाहिजे. हो ना. आता मावशीचं काम करणार आहे. मी म्हटलं बाई त्या शेजारी सांगितलं की स्वयंपाकाचं वगैरे काम करते ना. तिला म्हटलं आपल्या शेजारी ग खाली. तिला म्हटलं की एखादी मावशी असेल तर बघ. कारण जी आहे ना ती वयस्कर आहे. ती आता ना खूप सुट्ट्या घेऊन राहिली. मग हिची भाजी तर होते ना म्हणून तिला मावशी पाहिजे. म्हणून ती म्हणत होती मावशी. चला आलोय भाजी न्यायला. इथे सगळ्याच भाज्या असतात आणि जास्तच चांगल्या भाज्या. बघू गाजर कैसे रे? हां गाजर कैसे? गाजर
व्हिडिओ कॉल करून घेताय का? नाही नाही, माझं चॅनल आहे. हा चॅनल आहे माझं. चॅनलवर दाखवताय का? हा, चॅनलवर. म्हणजे कशामुळे? कशामुळे मी असं सहज सगळं दाखवते ना, तर त्याच्यामुळे मग घेऊन आली. रोजचं दाखवते, डेली आहे माझा, डेली ब्लॉग आहे. ए, कढीपत्ता नाही आहे का रे? क्यों रे? भैया तो बहुत बिजी रहता भैया. ए, कढीपत्ता नहीं है क्या? कढीपत्ता नाही आहे? नाही गे इथे पण कढीपत्ता. सुकले नाही का हो जास्त? जरा वाटते चांगली नाही का त्याच्यात? नाही ना, सगळे अशीच आहे. हे जाऊ दे. केवढ्याला म्हणतोय? 20 ना. 20 ना. हा. जाऊ दे. पुढे घेऊ. भाज्या कढीपत्ता नाही आहे यांच्याकडे. चल, घेतलीच की नको? फ्रेश वाटते. हा, भाजी एवढी का हे नाही आहे ह्यात. सुकलेले आहेत आज भाज्या सगळ्या. पालक पण तेवढा सुकलाय. हा, कसं खातो? चला, भाज्या तर एवढ्या खात नाही मी. सुकलेल्या आहेत सगळ्या भाज्या. आता काही घेतलं नाही. कढीपत्ता पण त्याच्याकडे काही सापडलं नाही. इकडून यायचं फिरून कुठून फिरून येते? थोडंसं. बघा, याला घेऊन तुला जमल का? मला काही प्रॉब्लेम नाही. चल, ते म्हणते थोडंसं लांब जाऊ. हो, इथून फिरून. तिथं पण असतात ना. चल. हा, तिथे गाडी असते भाजीची. मला तर पहिल्यांदा वाटलं पावसाचं पाणी. हो ना. नाही, मी म्हटलं असं पाणी वरतून पाणी पडलं. मी मुद्दाम व्हिडिओ नाही काढला तो. वरतून पाणी पडलं. मी म्हटलं पाणी कुठून आलं? बरं, पाऊस आहे. पाऊस एवढाच थोडी पडेल ना. पडला तर सगळीकडे पाऊस पडेल. असं दुसऱ्या झाडाखालीच थोडी पाऊस पडणार आहे. इकडनंच. थांब, गाडी जाऊ दे. थांब, गाडी जाऊ दे. पाहते तर मुलांना खरं म्हणजे आतापासून पोरांची होळी सुरू. प्लॅस्टिकचे पिशवीमध्ये पाणी भरून ते फेकलं. थोडक्यात वाचलं. आमच्या बाळाला लागलं असतं, ते डोक्याला लागलं असतं आणि एवढ्या वरून फेकलेलं फेकून काम झालं असतं. म्हणून त्या पोरांना थोडीशी ओरडली मी. सुद्धा व्हिडिओने काढला, चांगलं नाही वाटत ते, म्हणून मी दाखवलं नाही तुम्हाला. सगळी गाड्यांची गर्दी आता. तिथे पण एक असते गाडी भाजीची, तिथे बघू. मला काही नाही, मी मोकळी आहे, पण तिला बाळाला घेऊन जायचं आहे ना, म्हणून मला असं वाटते तिच्या रोज घेऊन बाळाला. किती म्हटलं तर एका साईडला बाळाला घेतलं तर थोडा त्रास होत होतो. इकडनं ये, इकडनं ये, इकडनं गाड्या आहेत ना, मी इकडनं. चल चल, तिथे टेम्पो उभा असतो. बघू आता मिळालं तर त्याच्याकडे भाजी. भाजीसाठीच चाललं आहे, म्हणजे याच्याकडे पाहिलं पण काही ताज्या नव्हत्या भाज्या, काही नाही भाज्या नाही घेतल्या गेल्या. त्याच्याकडे मिळालं. विशेष म्हणजे तर आहे की नाही तो माहिती नाही, नाही तर मग संपलं तर लवकर चालला गेला असेल तर, कारण 8, 8:30 होत आले आता, उशीर झाला आम्हाला. टेम्पो तर काही दिसत नाही मला. बघू.
चाललंय घरी. दोघींनी भाज्या काही घेतल्या नाही, नुसतं फिरलो. तिला मला भाजी फार घ्यायचीच नव्हती. पालेभाज्या बघू म्हटलं, पण त्या पण त्याच्याकडे सुकलेल्या होत्या आणि भाजी नव्हती घ्यायची. बघा चला, कढीपत्ताच बघायचं तर तो काही मिळाला नाही. आता जावं घरी. आपलं फिरणं झालं थोडं, कारण माझं जेवण झालं. माझं जेवण 7:30लाच होतं. जेवण झालं आहे, थोडं फिरून झालं. आता निवांत काम. स्वयंपाक झालेला आहे. आपल्या इथे तर आणखीन आताच लहान लहान मुलं आहे ना, होळी यायची 8 दिवस आधीपासून पोरांचं सुरू असतं. पाणी खेळणं, ते पाणी प्लॅस्टिकच्या पन्नीमध्ये भरून ते पन्न्या फेकणं असं. त्याच्यामुळे मग पण ते थोडक्यात वाचले हे बाळ, नाही तर याच्या डोक्यात लागलं असतं ना, कुठलं कुठे गेलं असतं. पण ओरडली त्या पोरांना. छोटे छोटे मुलं होते, फार काही मोठे नव्हते, छोटे छोटेच मुलं होते. चला, भाजी मिळाली. गाजरी पण घेतली, बरीच भाजी मिळाली. मला कढीपत्ता घ्यायचा, तो पण मिळाला. बाकीच्या पण भाजी मिळाल्या. अशा पालेभाज्या ताज्या असल्या तर बरं वाटतात, नाही तर नको वाटतात. पण मिळाल्या ताज्या, मिळाल्या सगळ्या भाज्या. आता निघाले. हो हो, हे छोटे बाळ असल्यामुळे थोडंसं जरा हळूहळू हळूहळू चालावं लागते. थोडंसं फिरल्यासारखं वाटते. पोरं खेळत आहेत सगळी ना, मुलं. जिथे तिथे पाणी. आता अजून होळी नाही झाली, पण पोरांचं ना पाणी खेळणं सगळीकडे. आता इथे पण बरं का पाणी, ते पाणीपेक्षा ते हे मारतात ना पिशव्यांमध्ये घेऊन, ते जास्त लागते. आता इथे पोरं पाणीच खेळत जास्त लागते. बरं वाटलं. माझं जेवण पण झालं होतं आणि फिरणंही झालं आज. थोडंसं जरा मोकळं वाटतं फिरलं की. भाजी पण झाली, फिरणं पण झालं आणि बाळाला फिरणं झालं खरं म्हणजे. नाही तर काय होते, तो पण घरात कंटाळून जातो आणि तिचं काही सारखं खाली येणं होत नाही. आणि मग ते बाळही घरात फार कंटाळते. पण आज त्यालाही जरा मोकळं वाटेल, त्याला पण बाहेर आणलं आहे. मग त्याला थोडंसं मोकळं वाटेल, बाहेर फिरायला आणलं आहे. मग लहान मुलं पण घरात कंटाळत होतो सारखं. पण तिचं घरातलं उरकून परत खाली जा, तिचं पण शक्य नसतं. त्याच्यामुळे ती फार खाली आणत नाही त्याला. कधीतरी आणते, काय कुठे बाहेर जायचं असलं तरच ते बाळ मग खाली येते, नाही तर नाही येत खाली. आज त्याला मोकळं वाटलं असतं. अजून एवढा चालत नाही, चालायला लागला की कसला तो घरात थांबतो, मग नाही थांबणार घरात. मग तो सारखा बाहेर करत. आलो आहे आता घरी. हां, आपल्याला उशीर झाला. आपण तिकडे गेलो ना, थोडंसं जरा तिकडे पण गेलो आम्ही, त्याच्यामुळे थोडंसं जरा उशीर झाला. पण कुलूप नाही उघडलेलं दिसत का? गाडी लावून कुठे गेले काय माहीत नाही. हां, चाबी तसे. चला, आली आत्ता घरी. काय भाज्या अशा फार घ्यायच्या नव्हत्या, पालेभाज्याच मला बघायच्या होत्या. मग काय नुसतं कढीपत्ता आणि गाजर वगैरे मिळाले, ते घेतले. हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला, काय वाटला, लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.